6 वर्ष हा फक्त आकडा नाही तर संघर्ष, जिद्द आणि विश्वासाची गोष्ट आहे। अनेक चढउतार, संकट, अडथळे आले, पण लोकशाही मराठी कधीच थांबली नाही। एकंदरीतच हा चॅनल फक्त बातम्याच दाखवत नाही तर लोकांचा आवाज बनला। सत्यावर ठाम राहून निर्भीडपणे बोलणं हीच लोकशाही मराठीची खरी ओळख आहे। ब्रेकिंग न्यूज पासून ग्राउंड रिपोर्ट पर्यंत, स्टुडिओच्या चर्चांपासून थेट जनतेच्या आवाजापर्यंत लोकशाही मराठीने नेहमीच लोकांच्या बाजूनं उभं राहणं पसंत केलंय। डिजिटल माध्यमातही लोकशाही मराठीनं वेगळी ओळख निर्माण करत तरुणाईपर्यंत विश्वासार्ह बातम्या पोहोचवल्या। गेल्या 6 वर्षात लोकशाही मराठीनं राजकारण, प्रशासन, सामाजिक प्रश्न, ग्रामीण भागातील वास्तव, अन्यायाविरोधातील लढे आणि जनतेच्या भावना प्रामाणिकपणे मांडल्या। कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्याची बाजू ठामपणे मांडणं हीच लोकशाही मराठीची खरी ओळख बनलेली आहे। सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडणारं आणि त्यांना न्याय देण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज विश्वासाचं मजबूत व्यासपीठ बनलेला आहे। कोरोनाच्या कठीण काळातही लोकशाही मराठीने चॅनल सुरू ठेवत लोकांपर्यंत बातम्या पोहोचवल्या। लोकशाहीची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी असे म्हणत अनेक लोकांना मदत केली, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्याचा पाठपुरावा करत बातम्यांचा इम्पॅक्ट देखील पडला। यामध्ये रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरण, मुंबईतील नाले सफाई, बीएमसीने 30 नवीन कचरा वाहतूक गाड्या आणल्या, ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहीमकर यांना हक्काचं घर मिळाले, मनपाच्या आरोग्य विभागात घोटाळ्यातील चौकशीचे आदेश दिले। तर हिंगोलीमध्ये 8 वर्षापासून बंद असलेलं रुग्णालय देखील सुरू झालं। तसं तुम्ही सगळेजण जाणता, काही दिवसापूर्वी लोकशाही मराठीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावर आग लागली होती। ही समस्या आल्यानंतर काही काळ खोळंबा देखील झाला, बुलेटिन देखील बंद झाली, मोठं नुकसानही झालं, पण मनातली जिद्द संपली नव्हती। कारण वाईट परिस्थितीतही न हार मानणारा लोकशाही मराठीचा डीएनएच नाही। आगीचं संकट असो वा नुकसान, लोकशाही मराठी कधी हार मानत नाही आणि मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाने एका रात्रीत चॅनल पुन्हा एकदा उभं राहिलं। आज लोकशाही मराठीला 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत। हे यश तुमच्याशिवाय शक्य नव्हतं। सत्य, निर्भीड पत्रकारिता आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा देण्याच्या ध्येयाने सुरू झालेला हा प्रवास आज विश्वासाचं एक मजबूत व्यासपीठ बनलेला आहे। हा प्रवास प्रेक्षकांच्या विश्वासाशिवाय शक्यच झाला नसता। प्रेक्षक, वाचक, पत्रकार, कॅमेरामन, संपादकीय टीम आणि प्रत्येक सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळेच लोकशाही मराठी आज या टप्प्यावर पोहोचली आहे। या पुढील काळातही लोकशाही मराठी अशीच लोकशाहीची, जनतेसाठी आणि सत्यासाठी लढत राहील, कारण आम्ही आहोत लोकशाही मराठी।